आज मी ना 5-6 वर्षानंतर आमच्या घराजवळच्या डोंगरावर गेले होते बर का, काय तर शिंदड माकडं बघण्यासाठी. पण खरं सांगू का, एवढ्या पुढे दाट जंगलात गेल्यावर वाघाची पण भीती वाटत होती. असं वाटलं की उगाचच आलो एवढ्या लांब. तर आज मुलांना सुट्टी होती, त्यामुळे काल आणलेली आळूचे पानं आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता पानं जरी छोटी दिसत असली ना तरी पण गावठी आहे बर का, याची चव खायला खूप छान लागती. आज मुलांना सुट्टी असल्यामुळे त्यांना काय लवकर उठवलं नव्हतं बर का. पानांच्या शिरा काढून त्यावर लाटणं फिरवून घेतलं, त्यानंतर डाळीचं पीठ, मीठ, मिरची टाकून खलवून घेतलं. इकडं तोपर्यंत मुलं पण उठली होती. मग त्यांना आंघोळ वगैरे करून पहिली देवपूजा करायला सांगितली. आता क्रिश तसा पण रोज लवकरच उठत असतो बर का, पण खुशीला मात्र उठायचा खूप कंटाळा आहे. आता एक एक करून सगळ्या वड्या माझ्या बनवून झालेल्या होत्या बर का. तोपर्यंत इकडं गॅसवर पाणी पण गरम झालं होतं. मग वाफेवर वड्या शिजायला ठेवून दिल्या. डाळीचं थोडंसं पीठ उरलेलं होतं, मग त्याला मीठ मिरचीची फोडणी देऊन लगेचच बेसन करून घेतलं. तोपर्यंत इकडं आपल्या वाफेवर वड्या उकडल्या होत्या. मग तव्यावर थोडंसं तेल टाकून त्या फ्राय करून घेतल्या आणि तयार आहे आपल्या गरम गरम आळूच्या पानाच्या वड्या. त्यानंतर लगेचच जेवण केली. मुलांचं चालू होतं की मम्मी चल डोंगरावर जाऊ म्हणून. माझ्या पण मनात विचार आला की म्हटलं शिंदड माकडं तरी बघावी. मग काय निघालो आम्ही डोंगरावर जाण्यासाठी. आता आईना आम्ही सगळेच चाललो होतो बर का, सोबत चिलेपिले पण होती. बऱ्याच वरती आल्यावर पूर्ण पिंपळगाव मस्त दिसत होतं. मुलं तर खूप एक्साइटेड होती बाबा डोंगरावर जायला. आता ह्या बाजूला झाडं काय जास्त नव्हती बर का, पण जसं जसं पुढं गेलो ना तसं तसं झाडी वाढत चालली बर का. आपली काही एकटी निघायची हिंमत होत नाही बर का, पण सोबत एक शेजारची दिदी होती आणि ती मला बोलली की मी तुम्हाला शिंदड माकडं दाखवते म्हणून, आणि तिने सगळे शोधून दिले बर का मला तर गवतामध्ये काही दिसत पण नव्हतं. आता कुठं मुडं थोडीफार आम्हाला शिंदड माकडं भेटली बर का. पहिली रानामध्ये खूप शिंदड माकडं उगायची, पण आता शोधून पण सापडत नाही. शोधत शोधत डोंगरावर एवढ्या आतमध्ये गेलो ना, आता रिटर्न पण कसं जायचं याचा प्रश्न पडला होता आणि आमच्या लक्षात पण आलं नाही की आम्ही एवढ्या लांब आलोय म्हणून. आता एवढ्या लांब येईपर्यंत एकदा पाय घसरून पण पडले होते बर का. 40,000चा मोबाईल माझा फुटता फुटता राहिला. ऊन पण जरा जास्तच लागायला लागलेलं होतं. मग झाडाखाली थोड्या वेळ सगळ्यांनी आराम केला. आई तर खाली निम्म्या डोंगरावरच राहिलेली होती आणि आम्ही खूप आतमध्ये आलेलो होतो. मला तर खूप टेन्शन आलं होतं. असं झालं होतं की कधी एकदा डोंगराच्या पायथ्याशी जाईल. मुलांना घेतलं आणि डायरेक्ट डोंगर उतरायला सुरुवात केली. जेव्हाशी खाली उतरले ना तेव्हा कुठं जीवात जीव आला. राग वैताग मी काही शिंदड माकडाचे झाडच उपटून आणली होती बर का. म्हटलं डोंगरावर जाण्यापेक्षा घराजवळच लावता येईल. आणल्यावर त्याच्या कवळ्या फांद्या कापून घेतल्या आणि राहिलेलं खोड तसंच जमिनीमध्ये लावून दिलं. खरं सांगू का, वरती डोंगरावर गेल्यावर वाघाची एवढी भीती वाटली ना, म्हटलं उगाचच आलो बाबा आपण डोंगरावर. शिंदड माकडं चांगल्या पाण्याने पहिली